सोनपेठ तालुक्यात भाजपची तुफान घौडदौड। उकळी गटात द्वारकाबाई कांबळे तर गणात काजलताई म्हावाळे यांना महिलांचा उदंड प्रतिसाद। सोनपेठ तालुक्यातील उकळी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आता मोठी आघाडी घेतल्याचं चित्र दिसतंय। भाजपच्या अधिकृत उमेदवार द्वारकाबाई बाबूराव कांबळे जिल्हा परिषद गटातून आणि काजलताई साहिल म्हावाळे पंचायत समिती गणातून यांच्या प्रचारानं सध्या उकळी परिसरात चांगलाच जोर धरलाय। गावोगावी महिला शक्तीचा त्यांना प्रचंड पाठिंबा मिळतोय। प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं सुरू केलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रचार प्रभावीपणे केला जातोय। लाडकी बहीण योजना, मोफत गॅस कनेक्शन आणि महिला सक्षमीकरणाच्या अन्य योजनांमुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये भाजपबद्दल मोठी आपुलकी निर्माण झाली। याच योजनांच्या बळावर भाजप उमेदवारांनी प्रचारात विरोधकांना चारी मुंड्या चित केलाय। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर मतदारांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते। गेल्या अनेक वर्षापासून या भागात त्यांची सत्ता असूनही म्हणावा तसा विकास झालेला नाही, असा थेट आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। सत्तेत असूनही रस्ते, पाणी आणि आरोग्याचे प्रश्न सुटले नसल्यानं मतदारांनी आता परिवर्तनाचा नारा दिलाय। द्वारकाबाई कांबळे आणि काजलताई म्हावाळे यांच्या घरोघरी जाऊन सुरू असलेल्या प्रचारामुळे विरोधकांचे धाबे दणाणलेत। महिलांचा वाढता सहभाग पाहता उकळी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात भाजपचं कमळ फुलणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। सोनपेठ वरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह मी अवधूत वागावकर, जनता न्यूज 24 तास, सोनपेठ। विकास झालेला नाही म्हणून आता पलटी करायची आम्हाला। पहिला विकास 15 वर्षापासून नाहीच नाही, काही बुकना वाढला ना समजा तालुक्याचा। या ठिकाणच्या गावच्या मतदारांना, नागरिकांना आपण काय आवाहन करणार? आव्हान तेच करू, तुमचे काम करू पुढे चढून, कामाला आम्ही कमी पडणार नाहीत। तुमची म्हणता ते काम करू देऊ। जिल्हा परिषद पंचायत समिती 2026 सार्वत्रिक निवडणूक यासाठी उकळी जिल्हा परिषद जे सर्कल आहे ते पूर्ण जिल्ह्यामध्ये खूप महत्त्वाचं सर्कल आहे। त्याचं कारण असं आहे की जिल्हा परिषदेचे जे आमचे इथले उमेदवार आहेत ते उद्याचे आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष दावेदार आहेत आणि खास करून पंचायत समिती सभापतीचे जे आरक्षण आमचं सुटलेलं आहे ते पण आमच्याच मतदारसंघामध्ये आहे। त्याच्यामुळे तालुक्यामध्ये एकूण आमच्या 3 जागा आहेत जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या 6 जागा आहेत। तर विशेष करून उकळी जिल्हा परिषद गट जे आहे तर आमच्यासाठी खूप इथं लढत म्हणजे खूप जोराची आमची लढत होत आहे, कारण या दोन्ही जे आमच्या सीट आहेत ते खूप आमच्या महत्वाच्या आहेत। त्याचं कारण असं की पंचायत समितीमध्ये जे आता आमचं सभापती म्हणून ते आमचे बसणार आहेत उमेदवार, त्यांना आम्ही ज्यावेळी सुरुवातीला बोललो होतो उमेदवारी घेण्यासाठी त्यावेळेस सगळं आमचं जनतेचं म्हणणं हेच होतं की पंचायत समितीला जे आज गोरगरीब लोकांचं जे तिथं त्रास सहन करावं लागतंय, जे काय आमच्या आता इथं महिला मंडळ आहेत, लाडक्या बहिणीचा आमच्या इथं उभा, यांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी तात्काळ तिथं पंचायत समितीमध्ये उभा राहावं लागतं, तिथं अधिकारी लोक यांना त्रास देतात। तर आम्ही जे इथं निवडणूक आमच्या हातात घेतली आहे पूर्ण जनतेनं, तर आम्हाला इथं खमके तिथं आम्हाला सभापती आम्हाला इथं बसवायचा आहे। तसे आमचे खमके सभापती म्हणून म्हावाळे साहेब तिथं काम बघणार आहेत। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 जे काय ऑफिसचा टायमिंग असणार आहे ते आपल्याला तिथं उपलब्ध असणार आहे। त्याच्यामुळे जे काय सामान्य जनता आहे आम्हाला बाकी काही नकोय। आमचे जे काय घरकुलाचे हप्ते असतील, फेरीचे हप्ते असतील, मस्टर असतील, आमच्या माया बहिणीचा, आमच्या लाडक्या बहिणीचा पगार थकलेला असेल, ह्या जे मतदारांना त्रास होतोय तर ह्या त्रास खूप आतापर्यंत सहन केला। आता बघतोय आपण विरोधकाकडे आमच्या 15 वर्षापासून सोनपेठची सत्ता आहे, पण एक फक्त निवडणूक आली की मतदान मागण्यासाठी आम्ही हे करू ते करू, फक्त मतदानापुरते आपल्या इथं येतात ते। एकदा मतदान झाल्याच्या नंतर आमचा उमेदवार कधी आमच्या मतदाराला भेटत नाहीये। त्याच्यामुळे जे काय आमचे मतदार आहेत, जे काय आमच्या लाडक्या बहिणी आहेत, त्या सगळ्यांना हे इलेक्शन स्वतः हातामध्ये घेतलेलं आहे। आज आपण बघत असताना विरोधी उमेदवारासोबत एकही महिला प्रचारामध्ये कुठं तुम्हाला दिसणार नाहीये। आमच्या उमेदवारासोबत जर आपण बघितलं पूर्ण लाडक्या बहिणी आमच्या मागे आहेत। याचं एकच कारण आहे की देवाभाऊवर लाडक्या बहिणीचा विश्वास आहे। आज जे काय देवाभाऊ महिन्याला 1,500 रुपये घेतात त्याचं जे काय महत्व आहे फक्त त्या महिला आमच्या लाडक्या बहिणीला विचारल्यानंतर आपल्याला कळेल की 1,500चं काय महत्व आहे। तर प्रथम मी जिल्हा परिषद गटातून उभी आहे, उकळी गटातून। माझं नाव द्वारकाबाई बाबूराव कांबळे आहे आणि मी मतदाराला एवढंच आवाहन करणार आहे की या जिल्ह्यामध्ये बीजेपीची सत्ता आणायची, बीजेपीचा झेंडा उतरायचा। या जिल्ह्याच्या नेत्या मेघनाताई दीदी बोर्डीकर या महिलाच आहेत आणि या जिल्ह्याचे नेते वरपुकर साहेबही आहेत। त्यांनी 25-30 वर्षापासून या मतदारसंघाचा चांगला विकास केलेला आहे। यापुढे त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही विकास करू। रस्ते, नाल्या, मूलभूत गरजा, पाणी, वीज यांची। आणि या गावचे सरपंच ताते आहेत, दादा आहेत, हे सर्व कोठाळा बंधू माझे सहकारी करतील, सर्वांना आम्हाला मतदान देतील। यांना मी आवाहन करते की आम्हाला यावेळेस भरघोस मतांनी निवडून देतील ही त्यांच्याकडून अपेक्षा करते। आणि ज्या काही सार्वजनिक सुविधा आहेत त्या जिल्हा परिषद अंतर्गत आहेत, त्या पूर्ण सुविधा आम्ही या गावापर्यंत आणण्याचे आश्वासन देते। मी काजल साहिलराव म्हावाळे, मी शिवाजीराव म्हावाळे
यांची सुनबाई. आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महिलाच आहेत. आम्हा महिलांना पूर्ण कामे व्यवस्थितरित्या पार पाडता येतील म्हणून आम्हाला महिलांना सुवर्ण संधी दिलेली आहे. आम्ही या संधीचं सोनं करू. मतदारसंघातील ही उकळी मतदारसंघामधून विद्यमान आमदार हे इथं जिल्हा परिषदेचे मेंबर होते एका, त्याच्यानंतर त्यांचा दुसरा मेंबर होता, त्यांचीच पंचायत समिती होती. परंतु कसल्याही प्रकारचा ह्या उकळी गटामध्ये उकळी गणात बी कसलाही विकास नाही, म्हणून परिवर्तनाची लाट नक्की आहे. कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण मतदार सोबत संवाद साधत? मतदानाचे मुद्दे आमचे असे आहे: शिक्षण, पाणी, आरोग्य आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या, जोड रस्ते वगैरे, असे मूलभूत प्रश्न घेऊन आम्ही मत मागत आहोत, विकासावर मत मागत आहोत. भारतीय जनता पार्टीकडून आपल्या या ठिकाणी मंत्री बावनकुळे या ठिकाणी आले होते. काय मतदारांना त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि त्या सभेचं इफेक्ट या ठिकाणच्या मतदारांवर पडणार आहे? 100% आमचे आदरणीय महाराष्ट्राचे धुरंधर नेते बावनकुळे साहेब ज्या आले आणि त्यांना उकळी मतदारसंघ असो की नरवाडी मतदारसंघ असो, आम्हाला एवढा वेळ दिला की 52 तास साहेब बोलत होते आणि पूर्ण शासनाच्या योजना कशा पद्धतीने राबवायच्या आणि किती काय असते कमळाचं बटन दाबल्यात याचं पूर्ण विश्लेषण त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलेलं आहे. प्रचाराचे दिवस संपत आहेत. आता 6 तारखेला प्रचार संपणार आहे. तर आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काय आव्हान करणार आहेत जेणेकरून आपल्या उमेदवाराला मतदान मिळेल, अशासाठी आपण काय मतदाराला आव्हान करणार आहे? जनतेला एकच आव्हान आहे मतदारांना पूर्ण, की केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि जिल्ह्याला पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत. तसंच तालुका आणि जिल्हा परिषद जर तुम्ही भारतीय जनता पार्टीकडे दिली तर नक्कीच विकासाच्या लाईनला उभा राहू.